हॅलो, नमस्कार. मागच्या व्हिडिओला मला इतकं प्रेम देण्यासाठी खरंच तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. रोजच्या प्रमाणे संध्याकाळी विराला घेऊन गार्डनला गेले होते आणि ठरवलं तर नव्हतं की आज चिकन बनवायचं आहे, पण नवरोबाचा फोन आला आणि नवरोबांनी फरमाईश केली की आज मला चिकन खाऊ वाटतंय आणि त्यांची फरमाईश मी पूर्ण करणार नाही असं होईल का? तर आज मी चिकनचा रस्सा, चिकनचं सुक्क आणि चिकन 65 बनवणार आहे. तर आधी तर आपण चिकन 65 चं चिकन मॅरिनेट करण्याची तयारी करूयात. तर यात मी मीठ, हळद, घाटी मसाला म्हणजे चटणी, दही आणि धने पावडर टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. दुसऱ्या वाटक्यामध्ये चिकनच्या रस्स्यासाठी चिकन मॅरिनेट करते. यामध्ये मीठ, हळद आणि दहीच टाकले फक्त. आता चिकनच्या सुक्यासाठी सेम प्रोसेस. धने पावडर, हळद, मीठ, चटणी, दही, जिरा पावडर आणि चिकनच्या मसाल्याची पावडर जास्त टाकायची. माझ्याकडे नव्हता तर मी आपली शाही बिर्याणीचा मसाला वापरलाय. तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता. आता हे तिघे पण लवकर मॅरिनेट होण्यासाठी मी फ्रीजर मध्ये ठेवते यांना. आता करूयात चिकनच्या मसाल्याची तयारी. घेतले एक सुका खोबऱ्याची कवटी, 2 मोठे टोमॅटो आणि 2 मोठे कांदे यांना आपण मोठे मोठे चिरून घेऊयात. तर मसाला कुटायच्या आधी मी भाजून घेणार आहे. तर एक भांड गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये ऑइल आणि 2-3 काळे मिरे आणि लवंग टाकले आहेत. चिरलेलं खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. यात माझी कांदे चिरायची स्पीड बघा किती फास्ट आहे. आता या मसाल्यात चिरलेला टोमॅटो, 10-12 लसणाच्या कळ्या, अद्रक आणि फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. याला मध्ये मध्ये ना हलवत राहायचं, नाहीतर मसाला खाली चिपकेल आणि करपेल. आणि आता यामध्ये ना मोठे चिरलेली कोथिंबीर पण टाकूयात. दुसरीकडे चिकन 65 चं जे चिकन आपण फ्रीज मध्ये मॅरिनेशन साठी ठेवलं होतं ते आता एअर फ्रायर मध्ये टाकूयात. आता यामध्ये ऑइल स्प्रे केला आहे आणि चिकन असं वेगवेगळ्या जागेवरती ठेवायचं, एकावर एक नाही ठेवायचं, नाहीतर भाजताना प्रॉब्लेम होईल, अर्ध कच्चं राहील. आणि वरून पण ऑइल स्प्रे केलाय मी. याला चिकनच्या फंक्शन मध्ये 200च्या टेम्परेचर वर 25 मिनिटं लावते. तोपर्यंत चपातीचं पीठ मळून घेते. आता भाजलेला मसाला कुटून घेऊयात मिक्सरच्या जार मध्ये. आता चिकनचं सुक्क बनवून घेऊयात. गरम तेलात कुटलेला मसाला निम्म्याला जास्त मी भाजून घेते. मसाल्याला जास्त भाजायची गरज नाही लागणार, कारण आपण याला कुटायच्या आधी पण तेलात मस्त फ्राय केलं होतं. आता मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकायचं आहे. आता तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ, हळद, चटणी वगैरे तुम्ही अजून ऍड करू शकता. मी मसाला मॅरिनेट करताना थोडंसं कमी टाकलं होतं, त्यामुळे मला गरज वाटली म्हणून मी टाकते. याला स्लो फ्लेम वरती झाकण ठेवून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. दुसरीकडे आपण कालवणाची तयारी करूयात. परत तीच प्रोसेस करायची आहे जी आपण सुक्यासाठी केली होती. तर याच्यामध्ये ऑइल घेतलंय आणि मसाला टाकला आहे उरलेला आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि चटणी टाकली मी 2 चमचे, मीठ आणि याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला मसाला टाकायची गरज नाहीये. आता यामध्ये जे मॅरिनेट केलेलं ते चिकन मी यामध्ये टाकलंय आणि कालवणासाठी आहे ना मी पाणी गरम करून घेतलं होतं, कारण याला लवकर कड येईल. तुम्ही स्किप केलं तरी चालेल, पण मला असं वाटतं की लवकर उकळी आली ना की ते चिकन आहे ना मस्तपैकी शिजेल. कारण कधी कधी आहे ना कालवणामधलं चिकन जे आहे ना ते पांढरं रबडासारखं लागतं आणि ते मला आवडत नाही, त्यामुळे मी गरम पाणी वापरते. आता कालवण आणि सुक्क दोघं पण हळूहळू शिजतायत आणि सुक्याला आहे ना मधी मधी हलवायचं आहे, नाहीतर ते खाली चिपकेन. तोपर्यंत आपण आहे ना चपात्या करून घेऊ. मला ना कधी कधी आहे ना चपात्या करायचं खूप कंटाळा येतो, पण आज व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी चपात्या पण केल्या. कारण हे जेव्हा मला फोनवरती फरमाईश करत होते ना की मला चिकन 65 पण खायचंय, सुक्क पण पाहिजे आणि रस्सा पण पाहिजे, तर मी त्यांना ओरडले होते की एवढं सगळं मी बाळ असताना कसं बनवू. तर यांनी आहे ना माझ्यावरती तरस खाऊन बोललेत की चल ठीक आहे तू चपात्या नको करू, मी फक्त भात खाईल, पण मला चिकन 65 आणि सगळं पाहिजे. मग माझ्या मनात असं आलं की जाने दे भाई, मेरा नवरा इतना मेहनत करता है किस लिए, 2 रोटी कमाने के लिए ना, और उसको रोटी ना दूं कैसे चलेगा. म्हणून मी बिचाऱ्या नवऱ्यासाठी ना चपात्या पण बनवल्यात.
चिकन बघितलं किती झणझणीत दिसतंय. आता याला आहे ना कोथिंबीर टाकून आहे ना गार्निश करूयात. क्यों दिख रहा है ना हॉटेल जैसा चिकन. तुम्हाला पण असं चिकन पाहिजे असेल ना तर माझी रेसिपी फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.